हा व्हिडिओ मी काढत आहे ज्या मुलांची लग्न जमत नाहीये. खूप मुलांची लग्न जमत नाहीये. महाराष्ट्रामध्ये एवढा देशामध्ये सध्याची सगळ्यात आणीबाणीची जी परिस्थिती आहे ती म्हणजे लग्न न जमणे. आता लग्न न जमणारे जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये काहींमध्ये प्रॉब्लेम आहे, पण सगळ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे असं नाहीये. एकतर काहींना शेती नाहीये, आहे पण कमी आहे. एक तर नोकरीच नाहीये, आहे किंवा पगार कमी आहे. मुलींच्या अपेक्षा खूप आहेत. शेतीही पाहिजे, नोकरीही पाहिजे आणि पगारही जास्त पाहिजे आणि बंगलाही पाहिजे, गाडी पण पाहिजे. आता या सगळ्या पॅरामीटर्समध्ये 100 पैकी एखादा किंवा दुसराच बसतोय सध्या. त्यामुळे 98% मुलांसमोर आणि त्यांच्या आईवडिलांसमोर ही मोठी समस्या आहे की यांचे लग्न कसे जमवायचे. मुळात वय होत चालले, 25, 30, 35, काहीतर 40, काहीतर 45 पर्यंत आणि काहींचे तर झालेच नाही. पण सध्या हा प्रश्न भेडसावत आहे, कारण मुलींची संख्या ही मुलांच्या प्रमाणामध्ये कितीतरी पटीने कमी झालेली आहे आणि सध्या परिस्थिती सुद्धा भयानक झालेली आहे. म्हणजे मुलगी देताना बाप हा विचार करतोय की मी या मुलाला मुलगी देतोय, पण ही मुलगी, कारण मुली सुद्धा आता स्वतंत्र झालेल्या आहेत, मुली सुद्धा आता स्वतंत्र विचारांच्या झालेल्या आहेत. मुली पूर्वीसारखा त्रास सासरी आता सहन करत नाहीयेत. पूर्वी मार खाऊन संसार करायच्या मुली, परंतु आता साधं भांडण जरी केलं, त्यांच्यावर ओरडला तरी दुसऱ्या दिवशी मुली घरी येतात. हाणण्या मारण्याचा तर विषय वेगळाच आहे. त्यामुळे मुली एकतर याच्या घरी दिली तर मुलगी टिकेल का? कारण मुली बऱ्यापैकी शिकलेल्या आहेत, मोबाईलमध्ये अपडेट आहेत, सर्व जगाचं ज्ञान आहे त्यांना. आणि पूर्वीसारखा सासूरवास कुठलीही मुलगी, मग ती अडाणी असली तरीही आता सहन करत नाही. त्यामुळे बाप विचार करतो की याच्याबरोबर माझी मुलीचं लग्न करून दिलं तर हा मुलगी नांदवेल का किंवा मुलगी याच्यापाशी नांदेल का, असे दोन प्रश्न आहेत. त्यामुळे मुलाचा स्वभाव, मुलाची घरची आर्थिक परिस्थिती, मुलगा व्यसनी आहे की नाही, मुलाचा स्वभाव तापट आहे की नाही, या सगळ्या गोष्टींची चाळणी सध्या केली जाते. आणि तुम्हाला सांगतो, लग्न न जमण्याचा विषय तर मोठा आहेच, पण ज्यांची जमली त्यांची वर्षभर टिकण्याचं प्रमाण सुद्धा 50% जास्त नाहीये. 2 महिन्यात मुलगी परत येते, 6 महिन्यात मुलगी परत येते, 8 महिन्यात मुलगी परत येते, काही दुसऱ्याच दिवशी मुलगी घरी परत येते भांडण करून. त्यामुळे परिस्थिती भयानक बिकट आहे आणि मुलं जास्त परिस्थितीला सध्या त्रस्त आहेत. आता मुलं त्रस्त आहेत, त्यामुळे मुलं वाईट मार्गाला चाललेत. मुलं घरी भांडण करतायत, विनाकारण चिडचिड करतायत. घरच्यांना पण समजत नाही हा चिडचिड का करतोय. मुलं व्यसनाकडे वळली, देशी दारू पिणे गावाच्या साईडला, शहरामध्ये सुद्धा व्यसनाच्या नादी लागणे, घरी दारू पिऊन येणे, धिंगाणा करणे. एकतर आधीच लग्न जमत नाही, परत व्यसन केल्यामुळं त्याचा प्रचार परत होतो नातेवाईकांमध्ये, गावामध्ये का मुलगा व्यसनी बनलाय. मग तर विषयच संपतो. जो मुलगा दारू प्यायला लागतो त्याचे जे काही 5%, 10% लागण्याचे चान्सेस आहेत ते 0 होतात. त्यामुळे मुलांच्या पाया पडतो मी, अध्यात्माच्या मार्गावर लागा, नामस्मरण करा, भजन करा, परंतु दारू आणि व्यसन कुठलंही त्याच्या नादी लागून स्वतःला संपवू नका. कारण जो व्यसनाच्या नादी लागतो तो रोडवरती जातो, हायवेवरती जातो, त्याचा अपघात होतो आणि वयाच्या 20, 22, 25 मध्ये तो या जगाला सोडून जातो. आई वडिलांना म्हातारपणी तुमच्या मृत्यूचं दुःख देऊ नका. त्यामुळे लग्न होत नसेल तर अध्यात्माच्या मार्गावर जा. मी नाही म्हणत बाबा बुवा व्हा आणि लोकांना लुटा, नाही. अध्यात्माची म्हणजे मनशांतीसाठी तुम्ही शरण जा देवाला, नामस्मरण करा, कुठलाही देव असेल त्याची भक्ती करा. तुम्हाला सांगतो 100% तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होतील. हळूहळू जसे जसे देव 25ला आहे तो 30 पर्यंत 5 वर्ष जर तो अध्यात्माकडे गेला
तर त्याच्याकडे चार पैसे त्याच्या खिशात खेळतील, व्यसनांपासून दूर राहिल्यामुळे शेतीमध्ये प्रगती होईल, आजूबाजूच्या लोकांमध्ये वेगवेगळा चांगला संदेश जाईल तुमच्याविषयी, तर 30 मध्ये लग्न होईल, 35 मध्ये होईल, काही प्रॉब्लेम नाहीये. शहरांमध्ये 40 नंतर मुलं लग्न करतायत, त्याच्यामुळे गडबडून जाऊ नका. आत्महत्या करतायत काही काही लग्न जमत नाही म्हणून. 25, 26, 27 मध्ये कृपा करून आत्महत्या करू नका, कारण लग्न म्हणजे विशेष असं काही नाही. ज्यांची झालीत त्यांना विचारा. उलट ते ज्यांची झालेली नाही ते जास्त खुश आहेत, ज्यांची झालीत ना ते मरायला संधी बघतायत. इथे फाशी घेऊ का तिकडे फाशी घेऊ, बायको समोर घेऊ का सासऱ्या समोर घेऊ, एवढी भयानक परिस्थिती आहे. कारण महागाई प्रचंड वाढलेली आहे, पैसा कमी आहे, चोचले जास्त वाढलेत, मुलींचे चोचले वाढलेत, पिक्चर बघणे, बाहेर जेवायला जाणे, 4 चाकी गाडी घेणे, बंगलाच पाहिजे, हे ते. त्यामुळे ज्यांची झालेत ते सुखी आहेत असं काही नाही आहे बरं का. त्यामुळे लग्नाला फक्त आणि फक्त पैसा लागतो. ज्याच्याकडे पैसा आहे त्याने 18 मध्ये लग्न केलं तरी चालेल, पण पैसा म्हणजे फक्त 10-5 हजार नाही, बक्कळ पैसा लागतो लग्नाला. लग्नाचं एकमेव क्वालिफिकेशन आहे पैसा. त्यामुळे पैसा असेल तर निर्णय घ्या, नसेल तर ठणठण गोपाळ, आपलं देवदेव करा, शांततेत जागा, स्वतः जागा, आई वडिलांना म्हातारपणी जगू द्या. नसेल जमत टाटा बाय बाय. कारण गरिबीत जर लग्न केलं तर इतका जास्त त्रास होणार आहे ना, त्यापेक्षा तुम्ही अविवाहित राहिले असते तर जास्त खुश राहताल, हेच सांगणं आहे.